जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांची संगमनेरमध्ये धावती भेट। विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी संगमनेर शहराला धावती भेट दिली। यावेळी त्यांनी शहरातील शासकीय विश्रामगृह येथे भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला। या बैठकीला भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। संवादात राम शिंदे यांनी मिश्किल शैलीत हल्ली कार्यकर्ते सभापतींचा फोन सुद्धा उचलत नाहीत असा प्रश्न उपस्थित करत उपस्थितांमध्ये हास्य पिकवले। त्यांच्या या भेटीमुळे स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शन आदरणीय नामदार प्राध्यापक विधान परिषद सभापती माननीय रामजी शिंदे सर संगमनेर नगरीमध्ये प्रथमच झालेले। तसे शिंदे सर एकदा येऊन गेले, मयूर एक्सप्रेसला आमची बैठक झाली, परंतु अधिकृत दौरा म्हणून जर आपण विचार केला तर आदरणीय सर पहिल्यांदाच संगमनेरमध्ये आले। आपण सगळ्यांनी त्यांचं अत्यंत उत्कृष्ट असं स्वागत केलं, सत्कार केलं। मी पुन्हा एकदा संगमनेर वासियांतर्फे आदरणीय नामदार प्राध्यापक रामजी शिंदे सरांच्या सर्वपक्षीय महोदयांचा पुन्हा एकदा स्वागत करतो आणि मी साहेबांना विनंती करतो की या ठिकाणी सगळेच या ठिकाणी महायुतीचे कार्यकर्ते आहेत, तर माननीय जालिंदर भाऊ दोन शब्द बोलतील आणि मग नंतर सर आपल्याला मार्गदर्शन करतील। आज या संगमनेर तालुक्यात आपले सर्वांचे मार्गदर्शक, आपल्या सगळ्यांचे नेते, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक रामजी शिंदे सर खरं तर कोपरगाव या ठिकाणी जिथं आपल्या चांगल्या मताने नगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आली, त्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षांच्या पदग्रहण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोपरगावला जात असताना या ठिकाणी संगमनेरच्या कार्यकर्त्यांची हितगुज करावा आणि म्हणून सर जेव्हा सकाळी पुण्यावरून निघाले तेव्हा ठराविक कार्यकर्त्यांना फोन करून खरं तर तुमच्याशी बोलण्यासाठी सर या ठिकाणी थांबले। आणि सर इथं सर्व जुने कार्यकर्ते ज्यांनी वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीचं काम केलं, सर्व मंडळी इथं खरं तर उपस्थित आहे। आणि आम्हाला खरं तर संगमनेर अकोला तालुक्याचं खरं पालकत्व सरांकडंच आहे। मागच्या वेळचा अनुभव सांगतो, 2017ला निवडणुका जेव्हा झाल्या, नगर जिल्ह्यातल्या नगरपालिका असू देत, जिल्हा परिषद असू देत, सर पालकमंत्री होते आणि आपल्याला चांगलं यश खरं तर सगळ्या ठिकाणी आलं। अकोला तालुक्यात 4 वेळा सर आले आणि जिल्हा परिषदला जेवढे भारतीय जनता पार्टीचे उभे केले तेवढेच्या तेवढे सरांच्या नेतृत्वाखाली निवडून आले। रोवली आजही संगमनेर अकोला तालुका भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते जुने जे सरांकडे खूप आशाळभूत नजरेनं बघतात आणि सर थोडी कार्यकर्त्यांची खतखत आहे। वर्षानुवर्ष काम केले, आता लोक वाढले, पक्षात गर्दी झाली, आम्हाला तरी कुठेतरी सामावून घ्यावं। आपले कार्यकर्ते काही कुठली ठेकेदारी करणारे नाही, कोणाला नोकऱ्या मागायच्या नाही, कोणाचे वाळूचे धंदे नाही, परंतु जो झेंडा हातात घेतला, वर्षानुवर्ष ज्या विचारासाठी हे लोक लढले, श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाळ उपाध्याय ज्या लोकांना माहिती आहे, हे सगळं खरं त्यागाची आणि समर्पणाची भावना घेऊन हे लोक काम करतात। परंतु आता त्यांच्या मनाला थोडी अशी ठेच लागते की अरे आम्ही प्रवाहाच्या बाहेर जातो का काय, एक राजकीय अस्थिरता सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे। म्हणून मला बाबूराव केमनर म्हणले की बा आमच्या वतीनं बोला, तर खरं सर आज आम्हाला संगमनेर अकोला तालुक्याला तुम्हीच वाली आहात। मूळ कार्यकर्त्यांना ज्यांनी वर्षानुवर्ष काम केलं, कार्यकर्त्याला फार काही लागत नाही, सगळ्यांना निवडणुका लढायच्या नसतात, सगळ्यांना मोठ्यापणा पाहिजे नसतो, पण तुम्ही संघटनेत मान सन्मानानं तिथं कार्यकर्त्यांना वागणूक मिळाली पाहिजे। काल पक्षात आलेल्या लोकांना सगळं मान सन्मान मिळतो, ठीक आहे, त्यांना पद द्या, निवडणुकीची तिकीट द्या, आणखी काही मोठं करा, परंतु थोडासा मान सन्मान ज्या भाजपचं खरं तर काम करत असताना शेजारी पाजारी आणि संगमनेरचं तर इतकी मोठी महान शक्ती होती, त्याच्या विरोधात खरे हे लोक लढले, आपला झेंडा लावून धरला, परंतु आज थोडी अस्थिरता निर्माण झाली। आणि म्हणून सर संगमनेर असेल, अकोला असेल, आम्ही तुमच्याकडे सर्व लोक आशेने पाहतोय। आपल्या कार्यकर्त्याला काही लागत नाही, फक्त त्याच्या पाठीवर थाप मिळाली पाहिजे, त्याला मान सन्मान मिळाला पाहिजे, त्याला या प्रक्रियेत राहू द्या। आता खरं सर ऑनलाईन सदस्य नोंदणी आपल्या कार्यकर्त्यांनी फेस टू फेस केली, बाकी लोक संस्थानिक लोक त्यांच्या संस्थेच्या लोकांना सांगतात
त्यांच्या शिक्षण संस्थेला सांगतात, परंतु आपला कार्यकर्ता त्या गल्लीत उभा राहतो, त्याचा नंबर घेतो, त्याचं पण OTP घेतो. अशी सदस्य नोंदणी केलेली इथं लोक आपल्याला बसलेले आणि म्हणून थोडी अस्थिरता आपल्या कार्यकर्त्यांची जर दूर झाली. मी पाहतोय सर, या लोकांनी अनेक वेळा आंदोलन केली, जेल भरली. ज्ञानेश्वर कर्वे अनेक वेळा जेलमध्ये जाताना आम्ही पाहिले, परंतु आज ज्ञानेश्वर कर्वेंचं फारसं पुढं नाव का संघटनेमध्ये येत नाही असंही कधी कधी मनाला वाटतं. हीच परिस्थिती प्रत्येकाची. मी फक्त माऊलींचा नामोल्लेख केला म्हणून सर आपल्या कार्यकर्त्यांना तुम्ही आधार आहात आणि महाराष्ट्रात आज तसं पाहिलं तर 2 नंबरचं पद आपल्या नेत्याकडे देण्यात घ्या. राज्यपालानंतर 2 नंबरचं पद सरांच्या पदाची गरिमा मी खूप जवळून पाहिली. मी आत्ताही नागपूरला 8 दिवस होतो, मुंबईला असायचो. सरांचं तुम्ही आम्ही पाहतोय सगळं. सरांचं शपथ ग्रहण जेव्हा पदग्रहण केलं तेव्हा दोन्ही CM 2 DCM बाजूला उभे सर खुर्चीत बसलेले. आणि इतका बहुमान आपल्या जिल्ह्याला मिळाला. नुसता जिल्ह्याला मिळाला नाही तर आपल्या नेत्याला मिळाला आणि म्हणून त्या आशेवर आम्ही करत आहोत. त्याला आम्हाला काही नसू दे, आम्हाला काही नाही मिळालं तरी चालत. आमचा नेता आज इतक्या उच्च पदावर आहे, त्याचा आम्हाला गर्व आहे, त्याचा आम्हाला अभिमान आहे. सर माझी जाता विनंती आहे, तुमचं स्वागत करताना आपल्याही कार्यकर्त्याला हा आधार वाटला पाहिजे. कारण इतक्या वर्ष आम्ही भारतीय जनता पार्टीत काम केलं, आम्हाला कुणी वाढीत टाकणार नाही, कुणी आम्हाला साईड ट्रॅक करणार नाही. आम्ही या अस्थिर राजकारणापासून बाजूला राहणार नाही आणि उमेदीने हे लोक कामं करतील. म्हणून सर तुम्ही त्यांना आधार द्यावा ही विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. भारत माता की जय, भारत माता की जय, भारतीय जनता पार्टीचा आदरणीय सरांना मी विनंती करतो. संगमनेरमध्ये आज मी आलो आणि अतिशय अल्प सूचनेवरून आणि कमी वेळामध्ये आपल्याला जसा निरोप मिळाला तसा सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले. खरं तर शिंदे सरकार महिला अध्यक्ष आपले जिल्हा परिषदेचे गटनेते आणि विरोधी पक्षनेते जालिंदर वाकचौरे, ज्ञानेश्वर कर्वे, सगळे जुने नवे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले आणि तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मलाही आनंद झाला की अशा एका प्रतिकूल परिस्थितीमध्ये वर्षानुवर्ष संघर्ष तुमच्या वाट्याला आला आणि आता संपूर्ण राज्यात आणि देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आणि जालिंदरच्या बोलण्यामध्ये जे वाक्य होते ती वाक्य निश्चितच मनाला दुःख देणारी आहेत. दुःख यासाठी देणारे आहेत की आपल्याला जे आपलं स्वप्न होतं की भारतीय जनता पार्टीचं राज्यात आणि देशात सरकार असलं पाहिजे, आपल्या विचाराचं सरकार असलं पाहिजे, आपला नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे, आपला नेता पंतप्रधान झाला पाहिजे आणि सातत्यानं आपण हा विचार, हा संघर्ष देशहित आणि देशप्रेमाच्या पोटी नेहमी करता संगमनेरच्या तालुक्यातील जनतेने अग्रेसर राहिले आणि निश्चितच आपला महायुतीचा आमदार खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या ताकदीवरती आपण निवडून दिला आणि वास्तविक पाहता जी गोष्ट आपण सातत्यानं चर्चा करतो, विचार करतो, त्यामुळे काळानुरूप काही बदल होतात आणि जरी जे बदल झाले तरी ते बदल आपण स्वतः स्वीकारण्याची आवश्यकता आहे. परंतु हे बदल जसं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी स्वीकारतो त्याच पद्धतीनं त्यांनी स्वीकारत असताना मन मोठं केलंय आणि त्यामुळं त्या जुन्या कार्यकर्त्यावर अन्याय आणि अत्याचार झाला नाही पाहिजे ही गोष्ट देखील तेवढीच महत्वाची आहे आणि म्हणून त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणं. त्यांना ज्या अडचणी आहेत त्यांनी सांगितलं की सगळेच काही निवडणूक लढवू शकत नाही आणि निवडणूक लढवण्यासाठी सगळेच काही पुढे येऊ शकत नाही, कोणतंही एक पद असतं. परंतु एखादा व्यक्ती अनेक वर्ष काम करून त्याला ये म्हटलं, बस म्हटलं, चहा पे म्हटलं, त्याला काय काम आहे हे विचारलं तर माझा सुद्धा तसं तर मी हायवेनीच गेलो असतो, परंतु माझा देखील तोच हेतू होता की आपल्या कार्यकर्त्याशी जाऊन विचार करावं, चर्चा करावी आणि म्हणून जालिंदरनी जसं सांगितलं की मी ज्या पदावर आहे तसा मी तुमच्यासारखाच कार्यकर्ता आहे. मी निवडणूक हरलेला माणूस. निवडणुकीमध्ये पराजय झाल्याच्या नंतर पक्षाने नेतृत्वाने दखल घेतली
आणि मला विधान परिषदेचा सभापती म्हणून नेमलं. त्यामुळं तुम्हाला कधीही केव्हाही माझ्या कार्यालयाची 24 तास दारं ही उघडी असतात. मला वाटतं आता इथं मी कोणी फोन केला, मी केशवला फोन केला, त्यांनी माझा फोनच उचलला नाही. कुठे केशव फोन उचलला नाही, अशी माझ्यावर कधी कधी वेळ येते. आणि मग सांगायचं तात्पर्य म्हणजे मी तुमचे फोन उचलेन, काय उचलला तर तुमचं काम जे आहे ते काम मला टेक्स्ट मेसेज करून पाठवा, फोन करा, मी तुम्हाला नक्की उत्तर देईल. माझ्या कोणत्याही पीएची मी नंबर देणार नाही, काळजी करू नका. मी स्वतः सगळे करून अटेंड करतो. पण आपल्यासारखे जी कामं तरी काय असतात की छोटी कामं असतात आणि हे प्रस्थापित जे राजकारणी आहेत अनेक वर्षानुवर्ष, त्यांना अशा कार्यकर्त्याची म्हणजे दखल घ्यावी असं कधी वाटत नाही, भासत नाही आणि त्यांना कधी अडचणही वाटत नाही. त्याच्यामुळे आपला सगळा हा डोलारा अशा कार्यकर्त्यावरतीच उभा आहे आणि त्याची मला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळं कर्जत जामखेडमध्ये मी जरी 622 मताच्या फरकाने निवडणूक हरलो असलो तरी मी पहिल्यांदा सुद्धा दोन्ही मार्केट कमिटी जिंकल्या. आता देखील 3,700 मताच्या फरकाने नगराध्यक्ष पदाची देखील उमेदवारी जिंकली. 24 मध्ये 15 नगरसेवक जिंकून आले. आणि शेवटी आपल्याला काम केलं पाहिजे, लोकांमध्ये गेलं पाहिजे आणि आपण सर्वजण ते अनेक वर्षानुवर्ष करतात. आणि मग तुमची अडचण माझ्या निश्चितपणे लक्षात आहे आणि म्हणूनच मी वाकडी वाट करून तुमच्यामध्ये आलो आहे. त्यामुळं जेव्हा केव्हा अडचण येईल तेव्हा माझं तुम्ही नाव लक्षात आणा आणि मला संपर्क करा. मी तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहील. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.